कृष्ण जिनांबरा जटा मुकुट धनुर्धर देखे वृक्ष वृक्षे श्रीरामचंद्र प्रलय रुद्र मारक. आणि प्रलयावर सुद्धा असणारा विजय प्राप्त करतील असे प्रभू रामचंद्र मला असणार. झाडाकडे बघितलं तरी प्रभू रामचंद्र दिसते, अन्नाकडे बघितलं तरी प्रभू रामचंद्र, जिकडं पाहावं तिकडं असणार. आले की काय मारतील की काय अशी अवस्था असणारी माझी राजा रावणा झालेली आहे असं मारेच मामा सांगत आहेत. भयभीत चकित दृष्टी श्रीराम देखे कोट्यानुकोटी श्रीराममय ही सृष्टी दाखपोटे बाणाचा. साधी माशी जरी उडाली तरी प्रभू रामचंद्र मागे आलेत की काय असं वळून मी बघतोय. साधा असणारं पाखरू जरी फडफड केलं तरी मला वाटतंय प्रभू रामचंद्रच आले की काय. एवढी भीती असणारी त्यांची माझ्या मनामध्ये बसलेली आहे. जिकडं पाहावं तिकडं मला प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत. एवढा सामर्थ्य असणारं प्रभू रामचंद्राच्या बाणाच्या नुसत्या वाऱ्याच्या सहाय्यानं असणार झालेला आहे. मग जर त्यांच्या सोबत युद्ध करायला समोर गेलो तर काय आपली अवस्था होणार आहे असं असणार. त्या ठिकाणी मारीच मामा राजा रावणाला बोलतात. पक्षी सावज मने पडके श्रीराम मनोने मी वचके लहान तोर जे जे देखे ते श्रीराम देखे धगधगी. लहान लेकरू जरी बघितलं तरी मला त्यात प्रभू रामचंद्र दिसू लागले. लहान असणारा एखादा वासरू जरी बघितलं तरी मला प्रभू रामचंद्र दिसू लागले. त्यामुळं माझ्या मनामध्ये त्या प्रभू रामचंद्राची एवढी भीती बसली की मी असणार त्यांच्या समोर जाणं तर दूरच आहे. त्यांच्या नावानंच एवढी दयनीय अवस्था माझी होते. मग त्यांना जर बघितलं तर जागेवरच माझा प्राण जाईल असं राजा रावणाला मारेच मामा सांगत आहेत. देखता वृक्षांची धाटे श्रीरामाची देखे दृष्टी धाके गजबजिलो कोटे ऐसे श्रीरामे पाठे पुरविले. आणि मी ज्या वेळेस या वनामध्ये पडलो त्यावेळेस घनदाट जंगलात पडलो होतो. पण जेवढं जंगल होतं तेवढं सर्व जंगल असणारं मला प्रभू रामचंद्र दिसू लागलं. एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्रामध्ये आहे असं असणारं मारेच मामा बोलत आहेत. स्वप्नाचे परिपाटे श्रीराम देखे दृष्टी श्रीरामाचा धाकपोटे श्रीरामे पाठे पुरविले. स्वप्नात झोपलो तरी असणार स्वप्नात सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत. त्यामुळं प्रभू रामचंद्राशिवाय असणार दुसरं कोणतंही काम असणार असलं तरी मला सांग, पण त्या प्रभू रामचंद्राकडे मला पाठवू नकोस अशी विनंती मारेच मामा राजा रावणाची करत आहे. श्रीराम बाणाचा पिसारा तेने ऐसा लाविला भेदरा तरी विरोधिता श्रीरामचंद्रा उरे विषाचरा उरे ना. उरायचा म्हणल्याने एक सुद्धा उरू देणार नाही ते प्रभू रामचंद्र. अरे त्यांच्या बाणाच्या वाऱ्याने ही अवस्था माझी झाली. मी राम राम म्हणलं की मला इथं चक्कर यायला लागली. आणि त्यांच्या सोबत जर युद्ध करायची पाळी आली तर औषधाला सुद्धा कोणी राहणार नाही रे बाबा. त्याच्यामुळे तू काय कर, आलास तसा माघारी जा आणि समाधानानं घरी राहा असं राजा रावणाला मारीच मामा सांगत आहे. श्रीराम धाक मज मानसे त्या मज दाढी रामा पासे जीव जाईल देखता त्यासे निचे से रावणा. आणि मी ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाची मला एवढी भीती वाटती त्या प्रभू रामचंद्राच्या समोर मला जायला सांगायला लागला. जर त्या प्रभू रामचंद्राची माझी नजर एक झाली ना तर जागेवरच माझा जीव जाईल मामा असं असणार मामा आपल्या राजा रावणाला सांगत आहे. रकारा देवर्ण जल्प ऐकता मजला तोर कंप श्रीराम नामाचा आलाप त्याने संकंप सर्वदा. आणि प्रभू रामचंद्राचं नाव ऐकलं तरी असणारा लटलट 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 मला आताच व्हायला लागलंय. त्यामुळे त्या प्रभू रामचंद्राकडे काय मी जाणार नाही असं मारीच मामा सांगू लागलेले आहेत. श्रीरामाच्या पूर्वार्धवाने जीव वाचवा दैव गुणे आता त्या पासे जाणे ते तो मज प्राणे सोडिना. आणि असणार आधीच काहीतरी पुण्य मी केलेलं असेल म्हणून असणार त्या ठिकाणी माझा जीव वाचलाय. पण आता डबल त्या प्रभू रामचंद्राकडे जर गेलो ना तर मी आता काही वाचणार नाही. त्यामुळे मला त्या प्रभू रामचंद्राकडे पाठवू नकोस असं मारेच मामा बोलू लागलेले आहेत. जे मज मागे विंदिला बाणा ते रामा होते बाळपण आता तारुण्य संपूर्ण घाय प्राण गेल. आणि ज्या वेळेस मला त्यांनी बाण मारला ना त्यावेळेस असणारी एवढी धनुर्विद्या सुद्धा असणारी त्यांना प्राप्त झालेली नव्हती. लहान असणाऱ्या वयामध्ये ते होते. त्यावेळेस त्यांच्या बाणाच्या वाऱ्यानं माझी ही अवस्था झाली. आता तर ते असणारे तरुण झालेले आहेत. नाही ती विद्या असणारे त्यांना प्रधान असणाऱ्या ऋषिगणांनी केलेली आहे. त्यामुळे आता समोर गेल्यावर माझा घात निश्चित आहे. मला काय तिकडे जायचं नाही असं मारीच मामा बोलत आहे. एकताची श्री रघुनाथ माझे जीवित वाचांत
मी सर्वता नवचेत त्रिसत्य सत्य मधवानी. आणि मी एक खोटं बोलत नाही. मी असणार सत्य तुला सांगतोय. तू काही बी कर पण मला असणार प्रभू रामचंद्राकडे जायचं नाही. मी जाग्यावरच मरणार आहे असं मारीच मामा सांगत आहेत. ऐसे सांगोनी रावणासे मारे चरडे उपसा बुकसे. मग रावणे धरवणे पोटासे काय त्यासे बोलत. आणि मामा मला असणार त्या ठिकाणी राजा रावणाला सांगू लागलेले आहेत म्हणून मारीच असणार मामा सांगू लागलेले आहेत. काही कर पण मला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे जायचं नाही म्हणून उपसाबुक्षी असणार मोठमोठ्यानं रडू लागलेले आहेत. मला दुसरं काही बी काम सांग असं असणार त्या ठिकाणी राजा रावणाला म्हणू लागलेले आहेत. असं ज्यावेळेस मोठमोठ्यानं रडू लागले त्यावेळेस राजा रावणानं असणार आपल्या मामाला आपल्या हृदयाशी धरलेलं आहे आणि काय बोलू लागलेले आहेत. मनुष्य खाजुके आम्हासे त्या रामाते तुका भेसे. सीता साधल्या मजसे अर्ध राज्यासे देईन. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मामाला राजा रावण म्हणू लागलेले आहेत. हे मामा आता ते माणसं आपल्याला खायचे पदार्थ आहेत त्या माणसांना असणारे या ठिकाणी एवढं काय व्हायची गरज आहे. जाऊ दे मामा काय कर तुला मी काय करतो माझं अर्ध राज्य असणार देऊन टाकतो. ज्यावेळेस सीता असणारा मला प्राप्त होईल ना त्यावेळेस अर्ध राज्य असणार तुझ्या हवाली मी करतो असं असणार त्या ठिकाणी लालसा देण्याचं काम राजा रावण असणारा मारीच मामाला करू लागलेले आहे. जैसा माझा ज्येष्ठ कुमारो त्या होणे करेन राजधरू. तुझ मी देईन छत्र चामरू सैन्य संभारो गजवाजे. आणि मामा मी असणार साधं सुद्धा म्हणत नाही. जसा माझा मुलगा आहे इंद्रजित त्याच्यासारखंच असणारा तुला सर्व काही राज्यामध्ये मान पान देईल. त्याच्यासारखं छत्र असणारा तुला देईल. त्याच्या एवढं सिंहासन असणारं त्या ठिकाणी तुला देईल. पण एवढं काम असणारं माझं तुला करावं लागतंय मामा असं असणारं राजा रावण मारीच मामाला बोलत आहे. सांडे राम भयाची दुखदुख अर्ध राज्य देईन देख. निधडा होईन शंका माझे भाग तू घे. आणि आता कसलाच विचार करू नको मामा. अर्ध राज्य म्हणजे लंका काय बारीक आहे का सोन्याची लंका आहे ती आणि तिचं अर्ध राज्य तुला द्यायला लागलोय. आता काय कर त्या रामाच्या नावाची भीती सोडून दे आणि आता जे माझं कार्य आहे ते करण्यास असणार तू तयार हो असं मारीच मामाला राजा रावण बोलत आहेत. तरी मेल्या मागे पिंडदान ते बक्षिते कागश्वान. श्रीरामे घेतल्या माझा प्राण राज्य कोण भोगिल. मारीच मामा म्हणू लागलेले आहेत. हे रावणा मेल्याच्या नंतर असणार ज्याच्या नावानं आपण पिंडदान करतो किंवा ज्याला असणार खाऊ घालायचे ते असणार ज्या खायला देतो ते असणार कावळा खाऊन जातो. त्यामुळे असणार मेल्याच्या नंतर पिंडदान मला जर असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे पाठवलंस तर मी मरणारच आहे. मेल्याच्या नंतर राज्य दिलंस काय अर्ध दिलंस काय आणि सगळं दिलंस काय त्याचा मला काय फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तू काय मला या भानगडीत पाडू नकोस असं असणार मारीच मामा राजा रावणाला बोलतात. तुझे बुद्धी ऐकता जाना ना मारेच ना रावण. ऐसे करेला श्रीराम बाण कुळ निर्दळान राक्षसा. आणि जर मी असणारा रावणा तुझं ऐकत बसलो ना तर मी नीट असणारा तुझा सुद्धा राहायचो नाही आणि नीट असणारा या लंकेचा सुद्धा राहायचो नाही. मी मारीच बी राहायचो नाही आणि तुझा बी राहायचो नाही. त्यामुळे असणार तुझी बुद्धी ऐकण्यात मला काही तथ्य वाटत नाही असं असणार मारीच मामा राजा रावणाला बोलतात. नक्कीची केवळ दुर्बुद्धी तिने भेदली तुझी बुद्धी. परदार हरान विधे करीतो त्रिशुद्धे अरे ती नक्की अवदासा आहे अवदासा. ती एकदा घरात आली ना सगळं असणारा घराचा त्या ठिकाणी पायामुळा सहित असणारा कुटपटून टाकणार आहे. त्यामुळे असणारा तू काय कर तिचं ऐकू नकोस. ती असणारी त्या ठिकाणी नक्की आहे त्याच्यामुळं तिचं जर ऐकायला गेलास तर सहकुळासहित असणारा कुणी तुझं जिवंत राहणार नाही. त्यामुळं तू तिचं न ऐकता शहाणा हो असं असणारा मारीच मामा राजा रावणाला बोलत आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. देखता नकटीचा मुखवट तत्काळ बुद्धीसी होय पालट. झालासी परदार लंपट शट नष्ट महापापी. आणि असणारा
नकटी म्हणजे अपशकुन अशा प्रकारचं असणार. नकटी जे असते ते अपशकुन मानल्या जातो तशा प्रकारचा अपशकुन तुझ्या घरामध्ये आलेला आहे. आणि तिचं ऐकून असणार दुसऱ्याचं प्रधान हरण करायचा विचार तुझ्या मनामध्ये आलेला आहे. महापाप अशा प्रकारचं तू करायचा विचार करू लागलेला आहेस. आणि जर तू असं केलंस तर महान पापाचे डोंगर असणारे तुझ्या माथ्यावर राजा रावणा बसतील असं असणार मारीच मामा आपल्या असणार रावणाला समजून सांगू लागलेले आहे. होता नकटीचे दर्शन निमाला त्रिशिरा कर दूषण आता निर्दाळा वया रावण नकटे वधन आणले. अरे त्या नकटीचं दर्शन कुणी घेतलं होतं तर त्रिशिरा खर आणि दूषण ज्या वेळेस असणाऱ्या त्या तिघांनी तिचं सहाय्य केलं किंवा तिला मदत करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या जीवाला मुकून बसले. आता त्या सर्वांचा असणारा नाश करून या ठिकाणी ती तुझ्या लंकेमध्ये आलेली आहे. म्हणजे लंकेचा सुद्धा निश्चितच ती घात करणार आहे. तू जरा विचार कर असं राजा रावणाला मारीच मामा सांगत आहे. स्वयंवरी वरावयाची ते धनुष्य वाता ती स्वार्थे धनुष्य न उचलता तू ते श्रीराम भंगिले. आणि तू लय मोठेपणा मला सांगायला लागलास की असणारा आपण जाऊ आपण असं करू आपण काय बारीक आहेत का आपण मोठे मोठे देव बांधवडीत घातले. तुला तुझं तरी आठवत असेल ना ज्या वेळेस स्वयंवराच्या ठिकाणी गेला होतास त्यावेळेस असणार त्या प्रभू रामचंद्रानं जे बाण असणारा तुझ्या अंगावर पडल्यावर नाका तोंडात तुझ्या माती गेली होती ते बाण असणारा त्या ठिकाणी फुलासारखा त्या प्रभू रामचंद्रांनी मोडला. किती सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्रामध्ये आहे असं मारीच मामा बोलू लागलेले आहे. तै काय झाले अंगवन कान केले सीताहरण सभेसी झाले काळे वदन घेऊन प्राण पळालासी. आणि तेव्हा काय झालं होतं एवढं जर सामर्थ्य तुझ्याकडे होतं आज मला म्हणायला लागलास एवढं कशाला वेळेला असं राज्य देतो हे करतो ते करतो. मग तेव्हाच असणार प्रभू रामचंद्राची सीता पळवून आणायची ना तेव्हा तर काळा तोंड करून तिथून पळून आलास आणि आता मला असणार त्या मरणाच्या दारात घालायला लागलास असं राजा रावणाला असणार त्या ठिकाणी मारीच मामा बोलत आहे. तू पळसी विराधा भेने तो श्रीरामे मारिला लागता क्षण ते तू बापुडे रावण मशक कोण संग्रामी. आणि तुला तुझा मोठेपणा मिळवत होतास. अरे जो असणारा त्या ठिकाणी विराट राक्षस होता त्या राक्षस जर तुला लांबून दिसला तर कुठवर पळून कुठवर नाही अशी अवस्था तुझी होत होती. त्या असणाऱ्या विराटाला प्रभू रामचंद्राने एका बाणानं असणार त्या ठिकाणी मारलं. एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्राचं आहे आणि तू त्या प्रभू रामचंद्रासमोर एका चिलटासारखा सुद्धा नाहीस आणि मला मोठ्या मोठ्या गप्पा आणायला लागलास असं असणार त्या ठिकाणी मारीच मामा राजा रावणाला बोलतात. शूर्पणखेची दुष्ट बुद्धी श्रीरामदार हरण विधी बाणी दाही मस्तके चेरी तेने त्रिशुद्धी मरशील. त्या नक्कीच ऐकत बसलास ना तर तुझे दाही बी मुंडके असणार कमळाचं फुल जसं कुडून घेतात ना तसं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बाणाच्या सहाय्याने उडवून टाकतील. त्यामुळं बुद्धी चांगल्याच ऐकावा आणि चांगलं करावा वाईटाची बुद्धी कवाही घेऊ नये. तू त्या नक्कीचं काही ऐकू नकोस असं मारीच मामा सद्बुद्धी असणारे त्या ठिकाणी राजा रावणाला सांगत आहे. स्वामीची वासना पुरवित संवादी मिळतील बहुत परी यथार्थ धर्म परमार्थ सांगता आप्त दुर्लभ. हे राजा रावणा आपल्या राजाला आनंद वाटावा राजाला असणारं बरं वाटावं म्हणून तोंडापुरतं काही त्याची स्तुती करतील काही खोटं बोलून त्याला मोठेपणा देतील असे जगात लय मोठे आहे. परंतु असणार कडू जरी वाटलं तरी असणार आपल्या राजाच्या हिताचं सांगणारे असणार त्या ठिकाणी कमी आहेत. त्यातलाच मी एक आहे. तुला राग आला तरी येऊ दे पण मी तुझ्या चांगल्यासाठी तुला सांगत आहे. तू त्या प्रभू रामचंद्राच्या काही नादी लागू नको बाबा. त्यांच्या असणार त्या सीता मातेला आणायचा विचार डोक्यातून काढून टाक तर असणार तू आनंदामध्ये जगशील. अशा प्रकारची सद्बुद्धी त्या ठिकाणी मामा असणार आपल्या भाच्याला सांगू लागलेले आहे. ऐक पालंका नाथा म्या सांगितले यथार्थता ते जैन माने तुझी याचिता तै माझी कथा अवधारी. आणि हे लंकार आता एवढं सांगून मी जर तुला कळत नसेल ना तर अनेक एखादा वृत्तांत प्रभू रामचंद्राची अनेक एखादी कथा मी तुला सांगतो मग तरी तुला विश्वास पटला तर पटला असं असणारं मारीच मामा बोलू लागलेले आहे. होता श्रीराम दर्शन तत्काळ जाईल माझा प्राण ते मी नवचे वाहिली आण ते रावण क्षोभला. मामा म्हणू लागलेले आहेत. हे रावणा
तू काही जरी म्हणलास ना तर प्रभू रामचंद्र समोर जर मी गेलो तर माझा निश्चितच प्राण जाणार आहे, त्यामुळे मी काय जाणार नाही बाबा असं म्हणल्याच्या नंतर आता राजा रावणाला राग आलेला आहे. कारण याला राज्य देतो म्हणतोय, याला राज्याचा अर्धा असताना मानकरी करतो म्हणतोय, तरीही असताना या ठिकाणी ऐकत नाही. याला गोडीनं सांगितलंय, रागानं सांगितलंय तरी ऐकत नाही. असं ज्या वेळेस असणार राजा रावणानं पाहिलं, अतिशय राग असणारा राजा रावणाला आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये मारीच मामाला काय बोलू लागले. श्रीराम तुझा घेईल प्राण तरी मी मारी तारा खेळ कोण, वर मी खोचला रावण तुझं निर्दळन माझे. आणि त्या ठिकाणी राजा रावणाला राग आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, तुला जर प्रभू रामचंद्राने बघितलं तर वाटतंय का प्रभू रामचंद्र तुला मारून टाकतील? मग जर माझं नाही काम ऐकलं तर मी तुला इथे जिता सोडणार आहे का? असं असताना त्या ठिकाणी राजा रावण रागाच्या भरामध्ये बोलू लागलेले आहेत, जर माझं ऐकलं नाहीस तर हिथंच असणार तुला मारून टाकतो, मग जायचं तर ती सोडून. असं असणार त्या ठिकाणी मारीच मामाला बोलू लागलेले आहे. आज्ञाभंग नरेंद्राणाम राजा आज्ञेचे उल्लंघन करिता राय करावे हनन संदेह जाण करावा. आणि असणारं वेदशास्त्र त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागलेला आहे. राजा रावण काही साधा सुद्धा नव्हता, ब्रह्म राक्षसाच्या प्रकारचा राजा रावण होता. तर ब्रह्म राक्षस का झाला होता की वेदाचे लाखो जे असणार वेदाने लिहिलेलं आहे, वेद सांगायचा की प्रभू रामचंद्र असे, त्या ठिकाणी लगेच असणारा राजा रावण आपलं दुसरं मत मांडायचं की नाही भगवंत असा नाही असा आहे, भगवंत असा नाही असा आहे. असे 1,00,000 अध्याय किंवा 1,00,000 असणारं त्या ठिकाणी त्या वेदाचं मोडलं असणारं त्यांनी केलं होतं किंवा त्यांचं खंडन त्या ठिकाणी केलं होतं. म्हणून असणारा ब्रह्म राक्षस राजा रावण झालेला होता. त्यामुळे राजा रावण सांगू लागलेला आहे, राजाच्या जर आज्ञेचं नाही पालन केलं तर त्याच्या सेवकाला बेदम हाणायचा अधिकार किंवा त्याला मारून टाकायचा सुद्धा अधिकार असणारा राजाकडे आहे. असं असणारं त्या ठिकाणी मारीच मामाला राजा रावण सांगत आहे. सेवक मोडी स्वामीचे वचन यथार्थ शास्त्र विधी विधान सेवकाशी करावे हनन हे तुझे मुख्य मरण माझे. आणि सेवकानं जर असणारं आपल्या मालकाचं ऐकलं नाही, पण मालक मी तसा ऐकायला असावा लागतो. मालक जर चोरी करायला सांगत असेल तर त्या मालकाचं ऐकून असणारा काही फायदा होणार नाही. सद्भक्ती सांगणारा किंवा चांगल्या विचाराचा मालक असेल तर त्याचं ऐकावं आणि त्या मालकालाच अधिकार आहे शिक्षा करण्याचा. पण राजा रावण असणारे यांचं शस्त्रास्त्र वेगळं होतं, यांची शस्त्रविद्या असणारी त्या ठिकाणी, कारण काही राक्षस होते, राक्षस प्रवृत्तीत असल्यामुळं राजा रावण म्हणू लागलेले आहेत, जर आपल्या मालकाचं नाही ऐकलं तर त्या सेवकाला मारण्याचा असणारा त्या ठिकाणी अधिकार त्या राजाला आहे. त्यामुळं मी याच ठिकाणी तुझा जीव घेतो. मग तू जाऊ नको, राहू दे, माझं काही नाही, माझं काम अडकलं तरी जमन, पण तुला या ठिकाणी मी जाऊ देत नाही. असं असणार मारीच मामाला भीती घालू लागली. श्रीराम मानव रंक तापसी त्याचे भय महज दाविसी तुम्ही गिळीन एका घासी लक्ष्मणाशी समवेत. इथंच मारून टाकतो आणि मी एकटाच जातो. एकटा जाऊन ते दोघं तर माणसं आहेत, प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला घेऊन टाकतो आणि सीतेला घेऊन असणार त्या ठिकाणी मी लंकेमध्ये जातो. असं राजा रावण रागात बोलू लागलेले आहे. पिता वक्षो भल्या रावण धाके निमती राम लक्ष्मण मग सीतेचे पाणी ग्रहण मी करीन प्रतापे. मोठ्या मोठ्या बाता असं असणार राजा रावण करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, मी जर राग आला ना मला तर माझ्या रागाला बघूनच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आपला जीव सोडून देतील. मग ते एकदा गेले की मी सीता मातेला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी सीतेला घेऊन जाऊन तिच्यासोबत लग्न करेल. अशा प्रकारचं असणार मारीच मामाला राजा रावण बोलतात. मारीचा करावया घात कोपे कवळला लंकानात तव मारीच पडला विचारांत उभयता मृत्यू मजाला. आणि मारीच मामाला मारण्यासाठी ज्यावेळेस राजा रावण पुढे सरकू लागले त्यावेळेस मारीच मामा विचारात पडले, धरलं तर सोडतंय आणि सोडलं तर चावतंय, अशा अवस्था असणारी त्या ठिकाणी झाली. कारण आता करावं काय आणि जर याचा ऐकावा तरी बी मरण आहे, नाही ऐकावा तरी बी मरण आहे. आता करावा काय अशा प्रकारचा विचार मामाला पडलेला आहे. कारण प्रभू रामचंद्राकडे जावा तरी पण मरण आहे आणि याच्यापाशी राहावा तर हे तर आता जागेवरच असणार, आपला जीव घेतल्याशिवाय राहत नाही असा विचार मामाला पडलेला आहे. जाता पंचवटी हातावश्य वधील श्री रघुनाथ आणि तेथे नवचत अनर्थ लंकानाथ वधील. आणि घर बसल्या मरण असणार मला आलेलं आहे, काहीच कारण नव्हतं. मी माझं असणार शांत या ठिकाणी जंगलामध्ये बसलो होतो
आता हा राजा रावण आल्यामुळे असणाऱ्या घर बसल्या मरण मला आलेला आहे. प्रभू रामचंद्राकडे गेलो तर तिथं सुद्धा मरण आहे, नाही गेलो तर इथं सुद्धा मरण आहे, असा विचार असणार द्विधा मनस्थिती त्या ठिकाणी मारीच मामाची झालेली आहे. रावणाचे हाते मरण तैमज झाले अधपतन आणि लागता श्रीराम बाण कृत कल्याण मदतीने. आणि असणार एवढी सुबुद्धी असणारी त्याला कुठून आली तर प्रभू रामचंद्राच्या पाण्याचा वारा असणारा त्याला लागलेला होता. म्हणून असणारा त्या ठिकाणी असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागलेले आहे. जर राजा रावणाच्या हातानं मी मेलो तर माझं काय होणार आहे, मी अधपतनाला किंवा नरकामध्ये जाणार आहे. पण जर प्रभू रामचंद्रानं असणारा त्यांचा बाणानं किंवा त्यांच्या हातानं मला मरण आलं तर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त होणार आहे. त्यामुळं मरायचंय, पण नेमकं कुणाच्या हातून मरायचंय अशा प्रकारचा विचार असणारा मारीच मामा करू लागलेले आहे. अति दुर्धर श्रीराम बाण गाये वारील जन्म मरण ज्याची लागे तो सुख संपन्न कृत कल्याण राम बाणे. आणि प्रभू रामचंद्राचे बाण अतिशय दुर्धर अशा प्रकारचे आहेत, कारण त्यांचा जर बाण लागला तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत आहे, सुख संपन्न अशा प्रकारचा मनुष्य होऊन जातो. त्यामुळे आपण काय करू, प्रभू रामचंद्राचाच बाण असणारा या रावणाच्या बाणापेक्षा चांगला असा विचार असणारा मारीच मामा करत आहेत. ऐसे विचारून चित्ता मारीच म्हणे लंका नाता बोलिलो श्रीराम भयाची वार्ता तुझ्या पुरुषार्था पाहावया. अशा प्रकारचा विचार मनामध्ये आलेला आहे. पण जर त्या ठिकाणी मारीच मामा म्हणला असता तुझ्यापेक्षा मला असणार प्रभू रामचंद्राच्या हातानेच मेलेलं चांगलंय, तुझ्या हाताने मरून मी असणारा अधपतनाला जाईल, मला पाप लागल असं जर म्हणलं असतं तर मग सोडलं असतं का. पण तो त्या ठिकाणी काय म्हणला, तो म्हणला मला बघायचं होतं की तुझ्या ताकद किती आहे, तुझ्यात शक्ती किती आहे, त्याच्यासाठी मी बडबड करीत होतो, मी त्या प्रभू रामचंद्राला भेटतो का काय असं असणारा मारीच मामा राजा रावणाला बोलू लागले. करावया श्रीरामा शिरण तुझी कैसी अंगवण तू तव अति पुरुषार्थी रावण तरी साह्य पूर्ण मी तुझं. राजा रावणाला मामा म्हणू लागलेले आहेत, अरे मामा आहे ना मी तुझं काम मी नाही तर कोण करणार आहे, मी तुला असणार ताकद आहे का, तू घेतोस का काही, तुला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यावर काही भीती वाटते का नाही हे बघण्यासाठी मी आतापर्यंत बोलत होतो. मी तुझा मामा आहे, तुझं काम मीच करणार, तुझ्या कार्यासाठी मी असणारा तत्पर आहे असं मारीच मामा त्या ठिकाणी राजा रावणाला बोलतात. हरावया श्रीराम कांता सर्वस्वे वेची न जीविता निमेष प्रलोभो निसीता मृग वेशता वैभावे. प्रभू रामचंद्राची सीता माता चोरण्यासाठी जे करावं लागेल ना ते असणार त्या ठिकाणी मी करेल. तशा प्रकारचं हरण अतिशय शोभायमान अशा प्रकारचं सोन्याचं हरण त्या ठिकाणी मी होईल किंवा सुवर्ण अशा प्रकारचं सीता मातेनं मला बघितलं की असणार माझ्या मोहात पडावं एवढं सुंदर रूप असणार मी त्या ठिकाणी धरेल असं मारीच मामा राजा रामाला सांगतात. ऐसे ऐकोन मारीच वचन सुखावरा दशानन मग धावो निधले आलिंगन आणि कंठाभरण अर्पिले. आताच मारायचा विचार चालू होता, हातातलं शस्त्र मी खाली टाकलं नव्हतं, पण मामा मनासारखं जेव्हा बोलला त्यावेळेस असणार राजा रावणाला आनंद वाटलेला आहे. शस्त्र फेकून दिलं, पळत असणार त्या ठिकाणी आपल्या मामाकडे गेले, मामाला हृदयाला लावलं, गळ्यातील असणारे जे अलंकार होते, जे भूषण होते ते काढून असणारे त्या ठिकाणी मामाच्या गळ्यामध्ये घातले आणि काय केलेलं आहे पुढं. आईशा दोघी करुणी गुज गोष्टी मग बहे सोनीरथ पृष्टी ठाकोनी आले पंचवटी श्रीराम जगत जेठी जेठाई. आणि अशा गुप्त गोष्टी असणाऱ्या यांच्या झालेल्या आहेत, कारण ही काय साधू संतांची भेट नव्हती की देवाची चर्चा होईल, रामायणाची चर्चा होईल, हे राक्षसांची भेट होती. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी कपटाच्याच असणाऱ्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या आहेत. अशा प्रकारच्या सर्व बुद्धी असणारे त्या ठिकाणी दोघांनी चलवलेली आहे, रथामध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सीता चोरून नेण्यासाठी पंचवटीच्या जवळ असणारे त्या ठिकाणी दोघंही आलेले आहेत. मागे ठेवून सारथी रथ दोघे आले वनात मग मारीचा म्हणे लंकनात कृत कार्यार्थ सरावा. आणि त्या ठिकाणी रथ घेऊन काय पंचवटीच्या ठिकाणावर त्यांच्या असणारा ज्या ठिकाणी त्यांची पर्णकुटी होती तिथवर तर येऊ शकत नव्हते, लांबच असणारा त्या ठिकाणी आपला रथ उभा केलेला आहे आणि चोर पावलानं जंगलातून हळूहळू हळूहळू असणारे त्या ठिकाणी पंचवटीच्या दिशेने आलेले आहेत. आणि राजा रावणानं असणारा मारीच मामाला सांगितलं की मामा असणारा आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. कामी कमनीय मृग रूपता धरोनी सवेग प्रलोभोनी सीता दुरी न्यावे श्री रघुनाथा
सौमित्र भ्रात्या समवेत. आणि राजा रावणानं आदेश दिलेला आहे, मारीच मामा तुम्ही जा, अतिशय शोभायमान अशा प्रकारचं हरणाचं रूप धरा, आधी असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलवा आणि प्रभू रामचंद्र एकदा तुमच्या मागे पळाले की लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष्मणाला सुद्धा मोठमोठ्याने आवाज द्या, म्हणजे असणाऱ्या या ठिकाणी मी सीतेचं हरण करण्यासाठी, सीता मातेला चोरण्यासाठी सज्ज होईल. दे कोणी राम बाणासी येता, दे कोणी राम बाणासी अदृश्य व्हावे लागवे गेसी, तव मी हरीन जानकीसी मग लंकेसी जाऊ दोघे. आणि प्रभू रामचंद्र ज्या वेळेस जवळ येतील त्यावेळेस लक्ष्मणाला असणारा आवाज द्या मोठ्या मोठ्यानं. आणि हे दोघं जरी असणारा जवळ आले, तुम्हाला बाण लागण असं वाटलं की लगेच असणारा त्या ठिकाणाहून तुम्ही आदरायचं व्हा, मग तवरच मी असणारे या ठिकाणी सीता मातेला चोरतो, मग दोघं पण बसून असणारे या ठिकाणी आपल्या रथात बसून लंकेला जाऊ, अशा प्रकारचा विचार असणारा मामा भाच्यानं केलेला आहे. ऐशी आपतत्वे सांगोनी गोष्टी हरिके त्याची पाठी थापटी, परमप्रीती धरोनी पोटी पंचवटी प्रवेशले. आणि अशा प्रकारचं बोलून असणारं त्या ठिकाणी मारीच मामाची पाठ असणारे राजा रावणानं थापटिलेली आहे. आणि आपापल्या कामाला असणारं राजा रावण त्या ठिकाणी सीता मातेला चोरण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मारीच मामा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला दूर नेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. करिता जानकीचे हरण धाकती मारे आणि रावण, एका जनार्दना शरण कथा विंदन अवधारा. आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत की त्या असणाऱ्या सीता मातेची चोरी करण्यासाठी, कारण चोरी करायला आल्यावर धाकधूक तर होणारच आहे, चांगलं काम करायला आलेले नव्हते, त्या सीता मातेला चोरताना असणाऱ्या राजा रावणाची आणि त्या ठिकाणी मारीच मामाची धाकधूक वाढू लागलेली आहे, त्यांना भीती वाटू लागलेली आहे. अशा प्रकारची गोड कथा असणारी आज तुम्ही ऐकलेली आहे. आता पुढे सुद्धा अतिशय गोड अशा प्रकारची कथा आहे. पुढील श्रीरामचरित्र अति गुह्य आणि विचित्र, श्रवणे पातकी होती पवित्र, चिरचिन मात्र श्रीराम. आणि पुढे सुद्धा प्रभू रामचंद्राची जी कथा आहे ती अतिशय पावन अशा प्रकारची किंवा पवित्र करणारी अशा प्रकारची आहे. किती जरी पापानं मळालेले तुम्ही असाल तरी ते धुवून नेण्याचं सामर्थ्य असणार या कथेमध्ये आहे. आणि ती कथा अतिशय गोड अशा प्रकारची आहे, तुम्ही दररोज ऐका असं असणार त्या ठिकाणी नाथबाबा आपल्याला सांगू लागलेले आहेत. स्वस्ती श्री भावार्थ रामायण अरण्य काढे का कार्तिका मारीच रावण पंचावट्यागमनम नाम त्रयोदशोऽध्याय. विठ्ठल